श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आज आहे 23 एप्रिल वार गुरुवार आणि आज आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. हा योग अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व असलेला योग आहे. गुरुपुष्यामृत योग हा हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रामध्ये खूपच शुभ असलेला असा महत्त्वाचा योग मानला जातो. गुरुपुष्य नक्षत्रामध्ये कोणतेही कार्य सुरू केल्यास त्यामध्ये आपल्याला निश्चितच यश मिळते. या शुभ योगामध्ये दागिने, मालमत्ता किंवा वाहन यासारख्या नवीन वस्तू खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून आपण ओळखत असतो. गुरुवारी भगवान विष्णूबरोबरच बृहस्पती देवाची म्हणजे आपल्या गुरूंची पूजा केली जाते, ज्याला सुख, वैभव आणि संपत्ती प्रदान करणारं मानलं जातं. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये 27 नक्षत्रांचा उल्लेख आहे. पुष्य नक्षत्राचे स्वतःचे खास महत्त्व आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणून ओळखलं जातं. हा योग ज्योतिषशास्त्रातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. जर तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर आज सुरू करा. यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीची विशेष कृपाही मिळेल आणि सर्व कामेही तुमची सहज पूर्ण सुद्धा होतील. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुपुष्यामृत योगाला सुवर्ण मुहूर्त असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचप्रमाणे हा योग आध्यात्मिक समृद्धी आणि आर्थिक लाभासाठी विशेष मानला जातो. या दिवशी केलेले उपाय आपल्याला अनेक पटींनी फळ देत असतात. गुरुपुष्यामृत योग हा सर्व कार्याचा शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केलं असता त्याची वृद्धी होते असं म्हटलं जातं. असं जरी असलं तरी सुद्धा हा योग जरी शुभ समजला जात असला तरी सुद्धा या दिवशी विवाह हे केले जात नाहीत, कारण पुष्य नक्षत्र विवाहासाठी वर्ज्य मानले गेले आहे. या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने विशेष लाभ आपल्याला मिळतात. देवी लक्ष्मीचा विशेष कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केल्याने तिचा विशेष कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. अशी सुद्धा आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असेल तर आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करावी. यामुळे आपल्याला विशेष कृपाशीर्वाद हे प्राप्त होतात. गुरुपुष्यामृत योग हा पूजा, मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप, तप करण्यासाठी आणि तसंच काही महत्त्वपूर्ण विशेष उपाय करण्यासाठी अतिशय उत्तम असा मानला जातो. तर अशा या अत्यधिक महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला आपल्या घराची भरभरून प्रगती होण्यासाठी, आपल्या घरातील वाईट शक्ती, दारिद्र्य संपण्यासाठी, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा कायम राहण्यासाठी अत्यंत साधा सोपा पण तितकाच प्रभावी उपाय हा करायचा आहे. आज संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे. संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू गुरुपुष्यामृत योगावर आपल्या घरामध्ये आपण जाळल्यामुळे आपल्या घरातील इडापिडा, दारिद्र्य, वाईट शक्ती, नकारात्मकता, इडापिडा, आजारपण, भांडणं, कलह, दुःख यासारख्या सर्व समस्या या दूर होतील. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास हा राहील आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धीही प्रवेश करेल आणि म्हणून यामुळे आपल्या घराची भरभरून प्रगती होईल. तर आज गुरुपुष्यामृत योगावर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला कोणतीही एक वस्तू जाळायची आहे, याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि संध्याकाळी तुम्ही सुद्धा हा उपाय अवश्य करा. तुमच्या घरामध्ये हा उपाय तुम्ही आज केल्यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या काही नकारात्मकता असतील, नकारात्मक शक्ती असतील, वाईट शक्ती असतील तर त्या दूर होतील. तुमच्या घरातली इडापिडासुद्धा नक्की दूर होईल. वाईट शक्ती दूर होतील. दारिद्र्य, दुःख हे सगळं तुमच्या घरातलं नष्ट होईल. आणि म्हणूनच सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा आज हा उपाय अवश्य करा. हा उपाय करण्यापूर्वी आज संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस आपण आपल्या देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावून घ्यायचा आहे. आणि त्याचप्रमाणे तुळशीपाशी सुद्धा आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. आणि यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आणि यानंतर आपल्या देवघरासमोर येऊन आपल्याला आसनावर बसायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्ताचं आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे आज गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि तसंच पैशांशी संबंधित असलेल्या आपल्या सर्व समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मीनारायणांची पूजा करायची आहे. आणि ओम श्रीं ह्रीं दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमः या मंत्राचा कमळगट्ट्याच्या माळेवर आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. आज गुरुपुष्यामृत योगावर या लक्ष्मी मंत्राचा जप केल्यास संपत्तीचे योग हे आपल्याला प्राप्त होतात. पैसे कमावण्यासाठी आपण जे काही कष्ट घेत आहोत, मेहनत करत आहोत, तर त्या कष्टाला, मेहनतीला माता लक्ष्मीच्या आशीर्वादांची जोड मिळते आणि आपण करत असलेल्या कष्टाला, मेहनतीला आपल्याला यश मिळतं आणि आपल्याला हवी तशी अर्थप्राप्तीसुद्धा होत असते.
आणि हे जर तुम्हाला शक्य होत नसेल तर आज गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचे चमत्कारिक कनकधारा स्तोत्र हे सुद्धा पठण केले तरीही चालेल. कनकधारा स्तोत्राचे निर्माता आदी शंकराचार्य आहेत आणि त्यांनी या स्तोत्राचे पठण करून पैशांचा पाऊस पाडला होता. आणि म्हणून जर आज तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर या कनकधारा स्तोत्राचं पठण केलं तर तुम्हाला सुद्धा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आणि वैभव संपत्ती ही सुद्धा तुम्हाला देवीच्या आशीर्वादाने मिळेल. तसंच शत्रूंपासून देखील मुक्ती तुम्हाला नक्की मिळेल. तर अशी ही सगळी सेवा तुम्हाला आज संध्याकाळी करायची आहे. आणि त्याचप्रमाणे अत्यंत प्रभावी असा कापराचा उपायसुद्धा तुम्हाला आज करायचा आहे. आणि हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी 6-6:30 वाजेपासून तर रात्री 10-10:30 वाजेपर्यंत केला तरीही चालेल. आता आज गुरुपुष्यामृत योग हा रात्री 8:56 सुरू होत आहे. तर तेव्हासुद्धा हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल. आणि या वेळेमध्ये जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस हा उपाय केला तरीही चालेल. संध्याकाळी आपल्या घरामध्ये याप्रमाणे सगळी दिवाबत्ती करून झाल्यानंतर हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कापरासोबत या वस्तू जाळायच्या आहेत. आपल्या घरामध्ये कापूर जाळण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपल्या घरात रोज नित्यनियमानं कापूर जाळल्यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकता ही तो कापूर शोषून घेत असतो आणि यामुळे आपल्या घरातली सर्व निगेटिव्हिटी निघून जाऊन आपल्या घरामध्ये सकारात्मकता ही प्रवेश करत असते. आणि तसंच आपल्या घरामध्ये आपल्याला धनप्राप्तीसाठी अर्थप्राप्तीसाठी जे काही अडथळे येत असतात तर ते सर्व अडथळे दूर होण्यासाठी सुद्धा यामुळे मदत होत असते. आपल्या घरामध्ये कापूर जाळल्यामुळे आपली वास्तूही शुद्ध होत असते. गुरुपुष्यामृत योगावर आपल्या घरामध्ये कापूर जाळल्यामुळे आपल्या घरातलं वातावरण हे शुद्ध होतं, प्रसन्नतापूर्वक होत असतं. आणि या योगावर कापूर आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी ही पूर्णपणे निघून जात असते आणि ती पुन्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आणि म्हणूनच आज हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर यासाठी आपल्याला कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे. मग तुम्ही इथे एखादी पणती घेतलीत तरीही चालेल. तर आज आपल्याला कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यावर 2 फूल असलेल्या अखंड लवंगा या ठेवायच्या आहेत आणि त्यावर 1 हिरवी वेलची ही ठेवायची आहे आणि तसंच 1 हळदीचा तुकडासुद्धा आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे. हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि ती देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते. तसंच लवंग ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांनाही प्रिय आहे. आणि कापरासोबत लवंग जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये होणारे विनाकारण भांडणं कलह हे थांबत असतात आणि त्याचप्रमाणे आपल्या घराच्या प्रगतीच्या मार्गामध्ये येणारे अडथळे हे दूर होत असतात आणि आपल्या संपूर्ण घराची भरभरून प्रगती होत असते. त्याचप्रमाणे कापरासोबत जर आपण हळद म्हणजेच हळदीचा तुकडा हा जर जाळला तर यामुळे आपल्या घरातलं संपूर्ण वातावरण हे शुद्ध आणि सुवर्णमय होत असतं आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होण्यासाठी मदतसुद्धा होत असते. आणि म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला कापरासोबत 2 फूल असलेल्या अखंड लवंगा, 1 हिरवी वेलची आणि 1 छोटासा हळदीचा तुकडा हा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये टाकून तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि या कापराचा सर्व धूर आपल्याला आपल्या घराच्या प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून पसरवायचा आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये जी कुठली निगेटिव्ह एनर्जी, जी कुठली अलक्ष्मी ही असेल तर ती निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होईल आणि तुमच्या घरातली अलक्ष्मी निघून गेल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होईल. तसंच तुमच्या घरात वास्तुदोष हा जर असेल तर तो सुद्धा यामुळे निघून जाईल. सर्वात आधी या सर्व वस्तू आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून तिथे त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यानंतर या वस्तूंचा जो काही धूर असेल तर तो धूर आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि हा धूर आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवत असताना आपण आपल्या मनामध्ये असं म्हणायचं आहे की माझ्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी अलक्ष्मी ही घराच्या बाहेर निघून जात आहे. माझ्या घरातलं दारिद्र्य, नकारात्मकता, इडापिडा, वाईट शक्ती, भांडणं, कलह, आजारपण हे आता माझ्या घरातून कायमचं निघून जात आहे असं आपण म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे माझ्या पतीची, मुलांची भरभरून प्रगतीही आता होणार आहे आणि माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही अखंड नांदणार आहे. माझ्या घरात माता लक्ष्मीचं आगमन हे आता होणार आहे आणि लक्ष्मी देवी ही माझ्या घरामध्ये आता स्थिर होणार आहे असं आपण म्हणायचं आहे. आणि हा धूर जेव्हा आपण घरामध्ये फिरवत असू तर तेव्हा आपलं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्याला उघडं ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल आणि आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी, अलक्ष्मी आणि सर्व नकारात्मक गोष्टी या आपल्या घरातून कायमच्या निघून जातील आणि माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये कायम राहील. तर असा हा अत्यंत साधा सोपा पण तितकाच प्रभावी उपाय आपल्याला आज गुरुपुष्यामृत योगावर संध्याकाळी करायचा आहे. कापरासोबत या वस्तू आज आपल्याला अवश्य जाळायचा आहे. तुम्ही सुद्धा हा उपाय करून बघा आणि हा उपाय केल्याने तुम्हाला सुद्धा याचा नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट हा दिसेल.
आणि म्हणून हा उपाय अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.